अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कुंभारगाव येथे अशोक बारबदे यांच्या आयोजनानुसार 9 जूनला शेतकरी मेळावा संपन्न झाला। यामध्ये तालुक्यातील नाही तर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी येऊन चंद्रभागा माता मंदिर या ठिकाणी येऊन अमृत पॅटर्नचे जनक अमृत देशमुख यांनी दिलेल्या शेतीविषयक सल्ल्याचा शेतकऱ्यांनी घेतला लाभ। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा पाथरकर, या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार रमेश बुंदिले, प्रमुख पाहुणे अमृत पॅटर्नचे जनक अमृत देशमुख तसेच शशिकांत मंगडे, नंदू गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण खारोडे, पुरुषोत्तम घोगरे, दिनकर गायगोले, चंद्रभागा मातेच्या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष अशोक बारबदे, राजेंद्र गायगोले, डॉक्टर पंजाबराव देशमुख विचार मंच, ॲग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी सचिन शेगोकार उपस्थित होते। यामध्ये अमृत देशमुख यांनी कपाशी, तूर, मूग, सोयाबीन या पिकांविषयी मोठ्या मोलाचे मार्गदर्शन करून पेरणी करत असताना किती अंतर टाकावे, बी कशा तऱ्हेने वापरावे, बियाणे पडताळून पाहून कशी पेरणी करावी, कोणत्या दिशेने करावी हे अमृत देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी कुंभारगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील रवींद्र राजगुरू, सरपंच, उपसरपंच, गावातील नागरिक मोहन ठाकरे, नरेश बारबदे, प्रवीण बारबदे, सतीश बारबदे, विलास थर्डक आदी कुंभारगाव येथील नागरिक उपस्थित होते। की आता माझ्याकडे पण शेती आहे आणि मी जरी बाहेर असलो तरी माझं भरपूर प्रेम आहे आणि मागच्या जुन्या पद्धतीप्रमाणे शेतीचे जे आतापर्यंत शेतकरी काम करत आहेत किंवा त्या पद्धतीनं पेरणी वगैरे करून पीक काढत आहेत, त्यामध्ये अमृत पॅटर्नच्या अमृतराव देशमुख यांची माझी भेट झाली आणि त्यांचे जे विक्रमी उत्पादन कमी खर्चामध्ये पाहून मी भारावून गेलो की माझा उद्देश हा किंवा गावातल्या लोकांना याचा फायदा मिळावा आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यापैकी उत्पन्न मिळावं अशी माझी इच्छा होती। परंतु अमृतराव देशमुख इतके बिझी असल्यामुळे कधी वेळच मिळत नव्हता। तर मागच्या आठवड्यामध्ये मी योगायोगाने त्यांच्या गावाला गेलो, त्यांना विनंती केली की आमच्या कुंभारगावला तुम्ही या पंचकृषीमध्ये सगळी मंडळी इथे जोडलेली आहे। त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे आले, शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, कमीत कमी पैशामध्ये कशा प्रकारे उत्पन्न काढा आणि बाजार जे लोक आहेत की ते अमकं टाका तमकं टाका टीव्हीवर भरपूर सांगतात, त्याच्यापासून दूर राहून रोकडच्या हाडाचे शेतकरी असले त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून हे सक्सेसनेस त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे। तो येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टीने मी त्यांना या गावामध्ये बोलून हा कार्यक्रम घेतला। याबद्दल मला अत्यंत समाधान मी व्यक्त करतो। श्री संत चंद्रभागा संस्थान यांचे अध्यक्ष अशोकरावजी बारबदे साहेब यांनी आज शेतकरी मेळावा म्हणजे आज जवळपास पेरणीची योग्य वेळ, शेतकऱ्यांना लगेच आता 7-8 दिवसात पेरणीला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून अशा वेळेस म्हणजे असं की आता यावेळेस सोयाबीन असेल, कापूस असेल, याबद्दल या परिसरात भरपूर शेतकरी जमून चांगल्या पद्धतीनं म्हणजे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ऐकलं आणि या भागात असे काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर शेतकरी बरेच इच्छुक झाले की यावर्षी सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल या पद्धतीने इथं गटस्थापना होणार, आपल्या पद्धतीचे अमृत पॅटर्न असेल किंवा साहेबाच्या माध्यमातून येतं आणि त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून, नंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि झूम मिटिंगच्या माध्यमातून पण आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे। आता 1, 2, 3 येऊन आपल्याला कापसाची माहिती असेल, सोयाबीनची असेल हे करायची आहे। नंतर इथं बीज उत्पादन पण कार्यक्रम घ्यायचा आहे आणि नंतर मोडसळ आणि मोडाळी यामुळे काय झालं की शेतकऱ्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेले आहे। कदाचित रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।